आता काय करायचं, पुरावा तिच्या विरुद्ध पुरावा आपल्या हातात आला ना, मगच त्या म्हातारड्याशी बोलायचं. हो. त्या पोरीनं स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. हो ना, तरी पण चितेवर जन्म. आता बघूया ना कशी गंमत येते ती. या बरं बहिणी. अगं आधी बसा तुम्ही इथे. श्रेयसी, बसा. काय चाललंय तुझं? मला हे कळत नाही, तुम्हाला एवढा ताप होता तरी तुम्ही का बरं उठलात? अहो मला सांगायचं ना, मी केलं असतं सगळं काम. तुम्ही ना मला आपली मानतच नाही. असं नाहीये ग. तसंच आहे. नाहीतर इतक्या तापात सुद्धा तुम्ही उठला नसतात आणि मला सांगितलं असतं काय ते. जणू दुसरं कोणी नाहीच आहे घरात काम करायला. आमच्या मॅडम ना आम्हाला नेहमी म्हणायच्या की बायकांना एक वाईट सवय असते, सगळा आजार पण आपल्या अंगावर काढायची. आज मी बघते ते किती खरं आहे ते. वहिनी तुम्ही पण ना, आज जर मी किचन मध्ये आले नसते ना तर मला कळलंच नसतं तुम्हाला ताप आलाय. बरं बाई, माझी चूक झाली, मला माफ कर. काय झालं? अरे बघ तुझी बहिणी अंगात ताप आहे तरी किचन मध्ये काम करत होती. ग वहिनी, खरंच तुला ताप आहे? आधी काही झालं नाही. कसं का समजत नाही तुला? हे बघ, आता इकडनं हालायचं नाही. तुझा थर्मोमीटर आहे. अरे देवा, आता तुम्ही दोघे नवरा बायको मिळून ना शिक्षा करणार वाटतं मला. अगं हो, शिक्षाच करणार. अगं तुझ्या अंगात ताप आहे आणि तू किचन मध्ये काम करतेस. काही झालेलं नाहीये. आपले नाहीये. हो हो, अरे आम्हाला माहितीये की तुम्हाला काहीही झालेलं नाहीये ते. थांबा. किती आहे? खूप आहे. अरे घाबरू नका, काही झालेलं नाहीये, साधा आहे हा. औषध घ्यायचं आणि आराम करायचा. मी डॉक्टरांना फोन करतो. हो वहिनी, तुम्ही खरंच आराम करा, नाहीतर मी बोलणार नाही तुमच्याशी. तू असं बोलू नकोस ग. तुझ्याशी न बोलण्याची शिक्षा दिली होती ना, तेव्हा इतके तास मी कसे काढलेत माझं मलाच माहिती. पुन्हा असं बोलू नकोस हा. दिगंबरा, दिगंबरा. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. बसा बसा. बोला नाडकर्णी. अण्णासाहेब, आपल्याकडे दरवर्षी उद्याच्या दिवशी पारायण करतात. यावर्षीही तसा संकल्प आहे का काय, हे जाणण्यासाठी मी इथे आलो. हो हो, निश्चितच. कुठल्याही परंपरेमध्ये खंड पडता कामा नये. दरवर्षीप्रमाणेच पारायण होईल. अभ्यंकरांच्या लौकिकाला साजेस असंच होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त तुम्हाला काय काय हवंय तेवढंच सांगा. काही नाही, बस फक्त पारायणाचं सामान लागेल तेवढंच. त्या व्यतिरिक्त काही नाही. ते सगळं आम्ही घेऊन येऊ. आपण केवळ भोजनाची सोय बघा, बस. त्याची काळजी करू नका. ही सगळी जबाबदारी आमच्या थोरल्या सुनेवर असेल. काय रे? हो ना. नंदिनी, नंदिनी, सुनबाई, ये ना. अण्णा बोलवलंच? ऋषिकेश, आम्ही नंदिनीला बोलवलंय. वहिनी जरा आजारी आहेत, त्यांना आताच गोळी देऊन आले मी. काही काम असेल तर मला सांगा, मी करेन पूर्ण. काय झालं तिला? थोडा ताप आहे अंगात. नंदिनीच्या अंगात ताप आहे? ऋषिकेश, बघ जा, आम्ही आलोच. हो. नाडकर्णी, आपण पारायणाबद्दल नंतर बोलू. पारायण नक्की करूया. आम्ही तसं तुम्हाला निरोप पाठवतो. हा, निघातो. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. विश्वासघातकी निघाले. तिच्यावर काहीतरी जबाबदारी टाकावी या लायकीची वाटत नाही.
पण तू आता काळजी करू नकोस. हा हा, डॉक्टर येतील, औषधं वगैरे घे आणि पूर्ण आराम कर. इतक्या वर्षांनी आजारी पडलीस, हा, सगळ्यांची सेवा करत असतेस. आता आम्हाला सगळ्यांना तुझी सेवा करायची संधी तरी मिळाली, करू दे ना सेवा आम्हाला. अण्णा, तुम्ही नाही माझी सेवा करायची. हो ना, आम्ही सगळे आहोत ना. वहिनी, मला माहिती आहे की आम्हाला सुचणार नाही, काय करायचं कळणार नाही. अगं पण तू जरी बसल्या बसल्या सांगितलं तरी आम्ही तुला मदत नाही का करू शकत? हो रे, पण कुठे आता नेमकी आजारी पडली. मला खरं तर तुम्हाला कोणालाच त्रास द्यायचा नाहीये, पण आम्हाला काहीही त्रास होत नाहीये हा विचार सुद्धा मनामध्ये आणू नकोस. ऋषिकेश, हिच्या जवळ बसून राहा. हो अण्णा, मी आहे. हा, शेतावर नाही गेलास तरी चालेल 4 दिवस. काळजी घ्या पोरी. आम्ही बाहेर बसलोय, काही लागलं तर हाक मार. हा, आणि दत्त महाराजांच्या समोरचा अंगारा आहे तो लावून लाव. हा, येतो, बस. दिगंबरा दिगंबरा. बहिणी, मी चुकूनही कोणाला त्रास नाही होऊ देऊ शकत. त्रास तर मी देते सगळ्यांना. मी खरंच संधी देतात तुमची सेवा करण्याची. आम्हाला तुमची सेवा करायची. त्यातल्या त्यात जे काय शिकता येईल ते शिकून घेईन मी. या. नकोय. हो, पाणी घ्या ना. अरे नको म्हटलं ना. काय झालं? कायदा राबवतात म्हणे हे, पैसेवाल्यांची गुलामी करणार कायद्याच्या नावाखाली. हो, काय झालं? अरे काय त्रास चालवलाय. ह्या वीरूबद्दल त्यांना काय कळलंय हे मला माहिती नाही, पण माझ्याशी असं वागत होते जणू काय मीच गुन्हा केलाय. आता मला सांग, वीरूला आपल्या घरामध्ये आपण आसरा दिला, हा काय माझा गुन्हा झाला का? काय म्हणाले ते? नेहमीच कोण होता, कुठून आला, काय करत होता, तुमच्या घरात का राहत होता, अण्णासाहेबांच्या घरात का गेला, तुमचा ह्याच्यामध्ये काही हात होता का? मला हेही विचारत होते का तुम्हीच त्या अण्णासाहेबांच्या घरी वीरूला पाठवलं का, तुमचा हेर म्हणून. अरे इथे आपल्याला काहीच माहिती नव्हतं. पण तुम्ही काय सांगितलं त्यांना? जे खरं आहे ते मी त्यांना शांतपणे त्याच्याशी बोलेन. हे बघा, जे काय करायचं ना ते सांभाळून करा. कोणी दुखावलं जाता कामा नये. कशी आहे तब्येत नंदिनीची? हा, पारायण तर पुढे ढकलता येणार नाही. नंदिनी तर आजारी आहे. आता हा पर्याय
मान्य करावाच लागेल. ठीक आहे. अनिकेत, हे अनिकेत, काय आजोबा? उद्या आपल्या घरामध्ये पारायण आहे. तेव्हा ब्राह्मण येणार आहेत. ते आपल्याकडे जेवून जातात दरवर्षी. नंदिनी आजारी आहे, त्यामुळं ही सगळी जबाबदारी श्रेयसीवरती असेल. ठीक आहे आजोबा. तिला म्हणावं काही अडलं नडलं तर नंदिनीला विचार, आम्हाला विचार, पण ही जबाबदारी तरी किमान व्यवस्थित पार पड म्हणावा. हो आजोबा. हा, एवढा तरी आनंद द्या आम्हाला. ऋषिकेश, जा तू बाळा तिच्यासोबत बस. देवा, श्रेयसीवर आणखी एक जबाबदारी टाकली आजोबां. आता तर मलाच भीती वाटते तिच्या चुकांची. ही जबाबदारी तरी ती नीट सांभाळू शकेल का? अहो, बस झाला आता झोपा तुम्ही. तू माझी काळजी करू नकोस, तू शांतपणे झोपा. अहो, साधा ताप आहे हा, आणि घेतल्यात ना मी गोळ्या, जाईल तो. नाही, लवकर जायला हवाय की नाही? तू झोप बरं, बोलू नकोस. अहो, पुरे झाला आता. दिवसभर इतकी बाहेरची कामं करायची आणि आता घरी आल्यानंतर हे. ठेवा बघू ते, बस झालं. अशाने ना तुमचीच तब्येत बिघडेल आता. तू माझी काळजी करू नकोस. तू झोप आता. अहो, या घरातले सगळेच किती प्रेम करतात माझ्यावर. तू सगळ्यांसाठी इतकं करतेस ना, म्हणून सगळ्यांना तुझ्यासाठी करावं असं वाटतं. जरासा हा ताप आलाय तर सगळ्यांनी घर डोक्यावर घेऊन ठेवले अगदी. ती अनिकेत आणि श्रेयसी ना, माझे आजी आजोबा असल्यासारखे ओरडत होते नुसते माझ्या अंगावर. आणि त्या बयेने तर स्वयंपाकघरातून खेचून आणलं मला इथे. स्वयंपाक सुद्धा करू दिला नाही. बरं केलं. पण नंदिनी, मला ना खूप वाईट वाटतंय. नाही म्हणजे माझं तुझ्याकडे लक्षच नाहीये. माझ्या अंगात थोडी जरी तापाची कणकण असली ना की तुला लगेच कळत. आणि तुला एवढा ताप